चंद्रपूर शहरालगत वनविभागाने प्रादेशिक जंगलात सुरू केलेल्या नव्या लोहारा व्याघ्र सफारीच्या गणराज्य दिनी प्रारंभ करण्यात आला। जिल्ह्यातील वनवैभव व वन्यजीव वैविध्य बघण्यासाठी पर्यटकांना अगदी शहराजवळ नवा पर्याय उपलब्ध झाला। सुधीर मुनगंटीवार यांनी नव्या व्याघ्र सफारीचा आनंद घेतला। माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र सरकारच्या 50 पर्यटन स्थळे विकसित करण्याच्या योजनेत ताडोबाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती याप्रसंगी दिली। सोबतच बल्लारपूर येथे सागवन लाकडाशी संबंधित नवे म्युझियम साकारण्याचाही मनोदय बोलून दाखविला। शेवटी आंतरराष्ट्रीय पर्यटक चंद्रपूर जिल्ह्यात यावे, चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवणाऱ्या अनेक लोकोपयोगी वास्तू इथं आपण उभ्या केल्या। आज ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात जावं म्हणून मागे आपण विश्वसुंदरींचाही कार्यक्रम घेऊन त्यावेळी जेव्हा आपण सोशल मीडियामध्ये त्यांच्या माध्यमातून जगामध्ये 20 कोटी लोकांपर्यंत पोहोचलो होतो। आत्ताही वनविभाग हे या ठिकाणी या गेटचं उद्घाटन करत असतानाच एका गोष्टीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। मागच्या बजेटमध्ये श्रीमती निर्मला सीतारामन यांनी या देशामध्ये 50 क्षेत्र हे टुरिझम सेक्टरमध्ये विकसित करण्याचा निर्णय केला। आपण त्यासाठी गजेंद्र शेखावतजींकडे प्रयत्नशील आहोत की आपलं ताडोबासुद्धा या आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्राच्या विकासामध्ये म्हणजेच 50 क्षेत्रामध्ये घेण्यात यावं। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्टही तयार केला आहे। तो प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी आपण प्रयत्नशील आहोत।